नमस्कार. GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तलाठी भरती आणि जिल्हा परिषदेची जी भरती आहे त्याच्यामध्ये आपल्याला IBPS पॅटर्न असू द्या किंवा TCS पॅटर्न असू द्या, या दोन्ही पॅटर्न नुसार माहिती आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये आपल्याला जे काही संभाव्य प्रश्न विचारले जाणार आहेत त्याच्या आपण काय करत आहोत, सविस्तरपणे इथं चर्चा करत आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला आपण एक 150 ते 200 प्रश्न पाहणार आहोत. आपण हे 150 ते 200 प्रश्न पाहिल्यानंतर तुमची जी तयारी जी असणार आहे या विषयाची ती जवळपास 500 ते 600 प्रश्नांची तयारी झालेली असणार आहेत. आणि 500 ते 600 प्रश्नांची तयारी झाल्यामुळं तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला तर तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे त्याचा आन्सर देऊ शकता आणि तुमचा जो स्कोअर आहे तो स्कोअर तुम्ही वाढवू शकता. त्यासाठी मित्रांनो, आपलं हे जे लेक्चर आहे ते तुम्ही व्यवस्थित पूर्ण पाहायचं आहे. आणि यापूर्वीचे आपले जे 2 लेक्चर झालेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची तुम्हाला लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, ते पूर्ण लेक्चर पाहू शकता. चला तर कोणत्याही पद्धतीनं वेळ न वाया घालवता आपण आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर माझी एक आपल्या सर्वांना रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच येणारे टेक्निकल नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल. चला सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला. त्याच्यामध्ये पहा, 21 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. हा अतिशय सोपा क्वेश्चन आहे की तुम्ही इझिली काय करू शकता, त्याचा आन्सर देऊ शकता. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ पीसी? पीसीचा फुल फॉर्म काय आहे आपल्याला इथे विचारलेला आहे. पहा, 1960 साली पीसीची जी साईज होते ती कशा पद्धतीने होते, कशा पद्धतीने त्याचं लुक होतं ते आपल्याला इथं इमेज मध्ये पाहता येईल. त्याच्यानंतर 1980 मध्ये त्याचं जे रूपांतर आहे ते कशा पद्धतीनं करण्यात आलं किंवा त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन कसं करण्यात आलं पहा. त्याच्यानंतर 2000 सालीचा जो पीसी आलेला आहे त्याच्यामध्ये त्याचं जे लुक आहे ते थोडंसं चेंज केलं गेलेलं आहे. त्याची जी साईज आहे ती कॉम्पॅक्ट करण्यात आलेली आहे. आणि आत्ताचा जो आपला प्रेझेंटचा जो कॉम्प्युटर आहे तो कॉम्प्युटर कसा दिसतो आहे पहा इथं, की प्रेझेंटचा जो कॉम्प्युटर आहे अतिशय स्मार्ट आणि एकदम व्यवस्थित स्लिम ट्रिम झालेला आहे. जाडाभरडा असा कॉम्प्युटर नाही, अतिशय स्लिम ट्रिम आहे. कमी जागेमध्ये तो कॉम्प्युटर काय होतो, आपल्याला ठेवता येतो. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. तर पीसीचा जो फुल फॉर्म आहे तो पीसीचा फुल फॉर्म आहे इथं पहा, ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. त्या ऑप्शन मध्ये त्याचा आन्सर आहे की पर्सनल कॉम्प्युटर. पीसीचा जो फुल फॉर्म आहे तो आहे पर्सनल कॉम्प्युटर. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा क्वेश्चन पाहायचा आहे 22 नंबरचा. त्याच्यामध्ये काय क्वेश्चन आहे पहा, हु प्रोबॅबली हॅज लिस्ट टेक्निकल नॉलेज. याच्यामध्ये आपल्याला असं विचारण्यात आलेलं आहे की सगळ्यात कमी टेक्निकल नॉलेज कोणाकडे असतं. नॉलेज म्हणजे काय, तर आपली माहिती. सगळ्यात कमी माहिती कॉम्प्युटरची कोणाकडे असते हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर त्याचं जे उत्तर असतं ते इथं तुम्हाला दिलेले आहेत. ऑप्शन मध्ये पहा काय काय ऑप्शन दिलेले आहेत. सिस्टीम अनालिसिस्ट, की जो सिस्टीमचा अनालिसिस करत असतो, सिस्टीम पूर्ण अनालिस करतो, त्याला काय म्हटलं जातं, सिस्टीम अनालिस्ट. प्रोग्रॅमर, की जो आपला प्रोग्राम डेव्हलप करत असतो, जे आपले वेगवेगळे सॉफ्टवेअर असतात ते सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याचं जो काम करत असतो त्याला काय म्हटलं जातं, प्रोग्रॅमर म्हटलं जातं. कॉम्प्युटर प्रोफेशनल, की ज्यांनी कॉम्प्युटरचे प्रोफेशनल कोर्स केलेले आहेत, की जसे डीटीपी असेल, टॅली असेल, असे मल्टिपल कोर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ते मल्टिपल कोर्स ज्यांनी केलेले असतात त्याला काय म्हटलं जातं, कॉम्प्युटर प्रोफेशनल असं म्हटलं जातं. आणि तिसरा जो असतो तो तिसरा असतो युजर, की जो फक्त कॉम्प्युटर ऑपरेट करण्याचं काम करत असतो त्याला काय म्हटलं जातं, युजर असं म्हटलं जातं. तर ह्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते डी नंबरचं आहे, युजर. युजरकडे काय असते, की सगळ्यात कमी इन्फॉर्मेशन असते. सिस्टीम अनालिसिस्ट खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्याकडे ती इन्फॉर्मेशन असते. त्याच्यानंतर प्रोग्रामर आहे त्याच्याकडेही इन्फॉर्मेशन जास्त प्रमाणावरती असते. आणि कॉम्प्युटर प्रोफेशनल जो असतो त्यांनी ती इन्फॉर्मेशन किंवा त्यांनी तो कोर्स केलेला असल्यामुळे तो एकदम त्याच्यामध्ये एक्सपर्ट झालेला असतो. आणि जो नॉर्मल युजर असतो त्याच्याकडे खूप कमी प्रमाणावरती इन्फॉर्मेशन असते, म्हणजे की कॉम्प्युटर कसा ऑपरेट करायचा एवढीच इन्फॉर्मेशन त्या व्यक्तीकडे असते. म्हणून ह्याचं करेक्ट आन्सर जे होतं ते होतं युजर. आता आपल्याला पुढचा क्वेश्चन पाहायचा आहे. अन ऑटोमॅटिक मशीन दॅट इज मेड टू परफॉर्म रन टाइम ह्युमन टास्क इज. हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन समजून घ्या आपल्याला, की काय क्वेश्चन विचारलेला आहे इथं, की ऑटोमॅटिक असं कोणतं मशीन आहे की माणसाप्रमाणे ऑटोमॅटिक काम करतं. तुम्हाला इथं स्क्रीन मध्ये दिसतच असेल बघा, 1986 जो रोबोट होता
तो कशा पद्धतीनं त्याचं लुक होतं ते आपल्याला इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर 1991 मध्ये त्याच्यामध्येही काही मॉडिफिकेशन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं जे लुक आहे ते लुक इथं चेंज करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 1993 मध्ये पहा कशा पद्धतीनं त्याला डेव्हलप केला गेलेला आहे. 1997 मध्ये पण त्याच्यामध्ये खूप सगळे चेंजेस करून टेक्नॉलॉजीमध्ये पण त्याच्यात चेंज केलेले आहेत. आणि जे काय 1986 साली, 91 साली असेल, 93 साली असेल, जे ड्रॉबॅक होते तो ड्रॉबॅक जे आहेत ते त्याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. आणि आजचा जो रोबोट आहे तो अगदी माणसाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या सीमेवरती पण काही काळामध्ये जे रोबोट आहेत ते रोबोट तैनात केले जाणार आहेत. त्याचं आपलं जे डेव्हलपमेंट आहे ते डेव्हलपमेंट टेस्टिंग पर्पज मध्ये आहे. तर असा हा जो रोबोट आहे जो काही माणूस काम करतो, माणसाप्रमाणे रोबोट बोलू शकतो, माणसाप्रमाणे रोबोट सर्व कामं करू शकतो, तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं तो उत्तर देऊ शकतो. हे जे काही कोण करत असतं ते करत असतो, रोबोट काम करत असतो. आता इथं आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला जो ऑप्शन दिलेला आहे तो पहा कोणता आहे. टँकर आहे, रोबोट आहे, कॉम्प्युटर आहे आणि नॉन ऑफ दीज आहे. तर याच्यातला करेक्ट जे आन्सर आहे ते रोबोट आहे, की रोबोट हा माणसाप्रमाणे सर्व कामं करत असतो. आलेला आहे का हा प्रश्न तुमच्या लक्षामध्ये? ठीक आहे, तर आपण काय करूया, पुढचा प्रश्न पाहूया. की त्याच्यामध्ये 24 नंबरचा आपला प्रश्न आहे. आपण ही जी प्रश्नांची मालिका पाहत आहोत त्याच्यामधील हा 24 नंबरचा प्रश्न आहे. तुम्हाला एका प्रश्नामध्येच मी 3-4 प्रश्न कव्हर करून देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की ते जे काय मी तुम्हाला विश्लेषण करत आहे ते अतिशय बारकाईनं लक्ष देऊन ऐकायचं आहे. कुठंतरी त्या गोष्टी काही नोट डाऊन करून ठेवायच्या आहेत, की जेणेकरून तुम्हाला एक्झामला जाताना फक्त शॉर्ट नोट्स पाहिल्या तर तुम्हाला पूर्ण जे काय आपण हे लेक्चर केलेले आहेत त्याचं तुम्हाला एक उजळणी होईल किंवा त्याचं एक रिव्हिजन तुम्हाला तिथं करता येईल. तर आता 24 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे, द कीबोर्ड अँड माउस ऑफ कॉम्प्युटर आर मोस्ट कॉमनली यूज. आता इथं आपल्याला काय विचारलेलं आहे, कीबोर्ड आणि माउस जो आहे कॉमनली यूज केला जातो हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण इथं पाहूया पहिल्यांदा की आपल्याला इथं इनपुट डिव्हाइस पाहिजे आहेत, आउटपुट डिव्हाइस आणि बोथ डिव्हाइसेस. आता इनपुट डिव्हाइस म्हणजे काय, की ज्याच्या माध्यमातून आपण कॉम्प्युटरला इनपुट देतो किंवा काहीतरी इन्स्ट्रक्शन देतो. पहा की ज्याच्या माध्यमातून आपण कॉम्प्युटरला काय करतो, इन्फॉर्मेशन देतो, त्याला काय म्हटलं जातं, इनपुट डिव्हाइस असं म्हटलं जातं. आता आउटपुट डिव्हाइस काय आहे, की ज्याच्यामधून कॉम्प्युटर प्रोसेस करून आपल्याला काहीतरी आउटपुट दाखवतो, त्याला काय म्हटलं जातं, आउटपुट डिव्हाइस असं म्हटलं जातं. तिसरा जो ऑप्शन आहे तो बोथ आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही इनपुट आणि आउटपुट असं दोन्हीचंही काम केलं जातं, त्याला बोथ असं म्हटलं जातं. इनपुट डिव्हाइस मध्ये बघा इथे तुम्हाला स्कॅनर आहे, जॉयस्टिक आहे, त्याच्यानंतर टच पेन आहे. हे जे काय आहेत, कीबोर्ड माउस असेल, हे जे काय आहेत हे सर्व इनपुट डिव्हाइसेस आहेत. आउटपुट डिव्हाइस मध्ये मॉनिटर, प्रिंटर, हेडफोन आहेत. हे जे आहेत ते आउटपुट डिव्हाइस आहेत आणि दोन्हीचंही काम करतात. कॅमेरा असेल, पेनड्राईव्ह असेल, त्याच्यानंतर टच स्क्रीन असेल किंवा तुमचा CD DVD रायटर असेल, हे जे काय आहेत ते इनपुट आणि आउटपुट असं दोन्हीचंही काम करत असतात. तर आता आपल्याला इथं पाहायचं आहे की कॉमनली जो आहे तो काय करत असतो, कीबोर्ड आणि माउस तर इनपुट देण्याचं काम करत असतो. म्हणून याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, इनपुट असणार आहे. आउटपुट हे याचं ऑप्शन नसणार आहे. तर करेक्ट आन्सर काय आहे, इनपुट डिव्हाइस, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. आउटपुट डिव्हाइस विचारलं तर तुम्ही काय सांगाल, इकडचा जो प्रिंटर वगैरे आहे किंवा तुमची स्क्रीन आहे, मॉनिटर आहे, हे काय आहे, तुमचं इनपुट डिव्हाइस आहे. आणि बोथ मध्ये विचारलं तर तुम्ही टच स्क्रीन असेल, पेनड्राईव्ह असेल, कॅमेरा असेल किंवा मोडियम असेल किंवा CD DVD रायटर असेल, हे काय आहे, तुमचे बोथ आहेत, इनपुट डिव्हाइस पण आहेत आणि आउटपुट डिव्हाइस पण आहेत. चला, हे तुम्हाला आतापर्यंतचे 4 क्वेश्चन व्यवस्थित समजले का? समजले नसतील तर परत एकदा रिवाइज करून ऐकायचे आहेत, पाहायचे आहेत. आता आपण पाहूया पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 25 आहे. इथं तुम्हाला काय दिलेलं आहे पहा. क्वेश्चन काय आहे, कंपॅरिझिंग विथ सेकंडरी स्टोरेज, प्रायमरी स्टोरेज इज. इथं तुम्हाला सेकंडरी स्टोरेज आणि प्रायमरी स्टोरेजचं कंपॅरिझन दिलेलं आहे. इथं जो तुम्हाला मी चार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पहा काय काय मी ऑप्शन दिलेले आहेत प्रायमरी स्टोरेज आणि सेकंडरी स्टोरेज बाबतचे तुम्हाला इथं डिटेल मी एक्सप्लेन केलेलं आहे. प्रायमरी स्टोरेज जो आहे त्याची कॅपॅसिटी कशी आहे हो, लिमिटेड कॅपॅसिटी आहे. आणि सेकंडरी स्टोरेज आहे ती एक्सटेंडेबल कॅपॅसिटी आहे, की तुम्ही त्याची कॅपॅसिटी काय करू शकता, वाढवू शकता. प्रायमरी स्टोरेजची कॅपॅसिटी लिमिट पर्यंतच एका तुम्हाला वाढवता येते. हा ऑप्शन जो आहे तो पहा काय म्हटलेला आहे, स्टोअर डेटा टेम्पररी, स्टोअर डेटा परमनंटली.
हे दोन ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, की प्रायमरी मेमरी जी आहे ती डेटा तुमची टेम्पररी स्टोअर करते आणि सेकंडरी मेमरी आहे ती डेटा तुमची परमनंटली स्टोअर करते. प्रायमरी मेमरी काय म्हटलेलं आहे, एक्सपेन्सिव्ह आहे प्रायमरी मेमरी, आणि सेकंडरी मेमरी जे आहे ते चिपर आहे, म्हणजे कमी एक्सपेन्सिव्ह आहे. त्याच्यानंतर पुढचा जो ऑप्शन दिलेला आहे प्रायमरी मेमरी मध्ये बघा, फास्ट डेटा ऍक्सेस. प्रायमरी मेमरी काय करते तर फास्ट डेटा ऍक्सेस करते. सेकंडरी स्टोरेज जे आहे ते काय करतं, स्लो डेटा ऍक्सेस करत असतं. त्याच्यानंतर प्रायमरी मेमरी मध्ये काय म्हटलेलं आहे, डायरेक्टली ऍक्सेस टू सीपीयू. प्रायमरी मेमरी काय करत असते, डायरेक्ट ऍक्सेस कोणाला करत असते, सीपीयू ला. आणि सेकंडरी स्टोरेज काय करते, कंटेंट कॉपी टू मेन मेमरी बिफोर बिगिन ऍक्सेस बाय सीपीयू, की जो काय ऍक्सेस आहे तो पहिल्यांदा कॉपी कुठून केला जातो, प्रायमरी मेमरी मधून केला जातो. हे तुम्हाला इथं ऑप्शन दिलेले आहेत. तर आता याच्यातला आपल्याला करेक्ट आन्सर काय असणार आहे बघा, स्लो अँड इनएक्सपेन्सिव्ह आहे का, नाही. फास्ट अँड एक्सपेन्सिव्ह आहे का, सेकंडरी स्टोरेज फास्ट आणि प्रायमरी स्टोरेज एक्सपेन्सिव्ह आहे का, तर नाहीये. बघा इथं ऑप्शन काय दिलेला आहे, स्लो अँड एक्सपेन्सिव्ह. सेकंडरी स्टोरेज जे आहे ते सेकंडरी स्टोरेज कसं आहे, डेटा कशा पद्धतीने ऍक्सेस करतं, स्लो पद्धतीने ऍक्सेस करतं. आणि प्रायमरी मेमरी जी आहे ती काय आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. इथं दिलेलं आहे आपल्याला एक्सपेन्सिव्ह आहे प्रायमरी मेमरी. होण्याचा करेक्ट आन्सर काय आहे, सी नंबरचा ऑप्शन जो आहे तो करेक्ट आन्सर आहे. सेकंडरी स्टोरेज स्लो ऍक्सेस डेटा करतो आणि त्याची कॉस्ट कशी आहे, एक्सपेन्सिव्ह कॉस्ट आहे. तर आपल्याला याचं उत्तर बघा इथं दिलेलं आहे. तुम्हाला याच्यातील कोणतंही ऑप्शन दिला किंवा कशाही पद्धतीने क्वेश्चन विचारला तर तुम्ही तो प्रश्न अतिशय व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, हा जो चार्ट आहे तो चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. या चार्ट वरून तुम्हाला प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी मध्ये कोणतेही क्वेश्चन विचारले तर तुम्ही अतिशय व्यवस्थित त्याचं उत्तर देऊ शकाल. आता पुढचा जो 26 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन पाहूया काय आहे. फॉलोइंग इज नॉट अ नॉन इम्पॅक्ट प्रिंटर, की नॉन इम्पॅक्ट प्रिंटर कोणते आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. आता इथं पहा, दोन प्रकारचे प्रिंटर येत असतात. एक असतो इम्पॅक्ट प्रिंटर आणि दुसरा असतो नॉन इम्पॅक्ट प्रिंटर, की ज्याच्यामध्ये तुम्हाला जी कॉस्ट असते ती थोडी कॉस्ट जास्त असते इम्पॅक्ट प्रिंटरच्या अगेन्स्ट, परंतु त्याची जी ड्युरेबिलिटी असते ती खूप जास्त असते. आणि त्याचं जे प्रिंटिंगचं स्पीड असतं नॉन इम्पॅक्ट प्रिंटरचं ते अतिशय फास्ट असतं कम्पेरेटिव्ह इम्पॅक्ट प्रिंटर. तर असे हे जे प्रिंटर कोणते आहेत, इंकजेट प्रिंटर आहेत, थर्मल प्रिंटर आहेत आणि लेझर जेट प्रिंटर आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, नॉन इम्पॅक्ट प्रिंटर विचारलेलं आहे. लेझर जेट प्रिंटर येईल का, थर्मल प्रिंटर येईल का, डॉट मॅट्रिक प्रिंटर येईल का इंकजेट प्रिंटर येईल. पहा या डायग्राम मध्ये आपल्याला जो क्वेश्चन विचारलेला आहे त्याचं एक्झॅक्ट काय आन्सर असणार आहे, नॉन इम्पॅक्ट प्रिंटर विचारलेला आहे आपल्याला. नॉन इम्पॅक्ट प्रिंटर कोणता आहे तर इथं ऑप्शन दिलेला आहे तर डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. याचा करेक्ट आन्सर आहे डॉट मॅट्रिक प्रिंटर. बघा नॉन इम्पॅक्ट प्रिंटर मध्ये जो ऑप्शन आलेला आहे करेक्ट ते आहे डॉट मॅट्रिक प्रिंटर. याच्यामध्ये तुम्हाला अनेक पद्धतीने क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो चार्ट दिलेला आहे तो चार्ट तुम्हाला एकदम परफेक्ट लक्षात ठेवायचा आहे. हा चार्ट तुम्हाला इम्पॅक्ट प्रिंटर आणि नॉन इम्पॅक्ट प्रिंटर असा जर क्वेश्चन आला तर हा चार्ट जो आहे तो तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे. तर तुम्ही काय करू शकता, याच्यातील कसाही प्रश्न विचारू द्या एक्झाम मध्ये, त्याचा आन्सर तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने देऊ शकता. मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, किंवा ह्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला काय सुचत असेल, तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या मला नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा. आणि महत्वाचं म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.